15 नोव्हेंबर मोदी यांनी आव्हान केलं आणि आज केंद्रीय मंत्री आपण आज प्रवास करतायचं मेट्रोने प्रवास करतात हे आव्हान आहे, सगळ्यांनी त्याचं पालन केलं म्हणजे तुम्हाला वाटतं आणि जास्तीत जास्त मेट्रो वापरली पाहिजे. आज वाटतं की मेट्रोचा प्रवास हा तसा आनंददायी प्रवास आहे आणि वेळ बचत करण्याचा हा प्रवास आहे, पेट्रोल डिझेल वाचवण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की आज मेट्रोने जरी मी आज करत असलो तर यानंतरही मला ज्या ज्या वेळेला मंत्रालयाकडे यायचं असेल किंवा कुठे मला प्रॉब्लेम जायचं असेल या ठिकाणी मेट्रो अवेलेबल आहे त्याचा आपण उपयोग करणार आहोत आणि प्रधानमंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आजपासून मी मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बाकी ज्यांनी तशा पद्धतीनं करावं असं मत आहे. सर, एकंदर पाहिलं गेलं तर अनेक नेते म्हणतायत की सुरुवात पंतप्रधानांनी स्वतःपासून करावी. सर, दौऱ्यावर सुद्धा चालले आहेत, गाड्या सुद्धा या इलेक्शनवर वापरल्या गेल्या. कसं काय गोष्टीकडे बघता तुम्ही? मला वाटतं इलेक्शन जर झालेलं आहे आता सगळ्या गाड्या सगळे वापरत होते प्रधानमंत्री वापरत अजिबात नाही. सगळ्या विरोधी पक्षाचे लोक आपापल्या गाड्या वापरत होते. पण आता या सगळ्या बाबींचं इलेक्शन झाल्यानंतर सगळ्या अर्थ चर्चा केल्यानंतर त्यांना त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला इकॉनॉमी आपली डाऊन होता कामा नये. आम्ही 4 नंबरला जे आलेलो आहोत ते 4 नंबरच्या वर आम्हाला जायचं आहे, खाली यायचं नाही आहे. अर्थतज्ञांचं ऐकूनच त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की सोनं खरेदी न करता तो पैसा आपल्या उद्योगामध्ये टाका, फॉरेनचा प्रवास टाळून तो पैसा आपण आपल्या उद्योगामध्ये टाका असं त्यांनी लोकांना आवाहन केलेलं आहे आणि पेट्रोल डिझेलमध्ये बचत करा, वर्क फ्रॉम होम करा हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा प्रतिसाद सगळ्यांनी देणं अत्यंत आवश्यक आहे आणि मी सुद्धा मेट्रोने प्रवास ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्या त्या वेळेला मी मेट्रोने प्रवास करणार आहे. आता या आव्हानाला सर्वसामान्य सांगायला पाहिजे. श्रेयस सावंत, न्यूज, मुंबई. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.